तर हाय गाईज, आपला आज केस टेकिंगचा आय थिंक हा 6वा व्हिडिओ आहे. तर यामध्ये आपण आज बघणार आहोत पर्सनल हिस्ट्री. पर्सनल म्हणजे वैयक्तिक माहिती आपण पेशंटची काय काय घ्यायला हवी. तर हिस्ट्री ऑफ एनी ऑपरेशन म्हणजे पेशंटचं कोणतं ऑपरेशन झालं आहे का, म्हणजे एखाद्या पेशंटचं अपेंडिक्सचं ऑपरेशन असतं, आईचं ऑपरेशन झालेलं असतं, किंवा फिमेल्समध्ये जर बघितलं तर हिस्टोक्टोमी झालेली असते. तर अशा काही ऑपरेशन्स असतात. मेलमध्ये पण आपण बघू शकतो. तर मेलमध्ये जे ऑपरेशन होतं तर हर्नियाचं ऑपरेशन झालेलं असतं. तर अशा काही हिस्ट्री ऑफ ऑपरेशन घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. प्रिव्हियस मेडिसिन किंवा ऑन मेडिकेशन म्हणजे कोणत्या मेडिसिन पेशंटला चालू आहेत का, म्हणजे जर त्याला एपिलिप्सी असेल तर एप्टॉइन, किंवा शुगर BP असेल तर म्हणजे डायबेटीज हायपरटेन्शन असेल तर त्याला आपण मेटफॉर्मिन किंवा स्टॅमलो अशा टॅबलेट चालू आहेत का. पेशंटला कुठली ॲलर्जी आहे का. तर पेशंटला कसं की काहीही खाल्लं तर ॲलर्जी येत असते. कोणाकोणाला मशरूमची ॲलर्जी असते, कोणाकोणाला पल्सेसची ॲलर्जी असते. तर माझं सांगते की मला पल्सेसमध्ये फक्त डाळ म्हणजे डाळ ज्याला आपण म्हणतो त्याची ॲलर्जी आहे. किंवा पेशंट कुठले स्टिरॉइड्स घेतले आहेत का, म्हणजे काही काही पेशंट लवकर बरं व्हावं म्हणून स्टिरॉइड मेडिसिन देखील त्यांना दिलेले असतात. तर ते दिलेत का आपण बघायला हवे. अकंपनिंग डिसीज, तर अकंपनिंग डिसीज म्हणजे त्याला BP शुगर प्लस त्याच्या व्यतिरिक्त त्याला कुठले मेंटल डिसीज आहेत का, किंवा कुठल्या मेडिसिन चालू आहेत का हे बघायला हवं. वर्क किंवा ऑक्युपेशन्स म्हणजे तो काय काम करतो. पेशंट काम करताना त्याचं काम जास्त वेळ बसून असतं, किंवा खूप फिजिकल वर्क असतं, किंवा खूप मेंटल वर्क असतं. जेव्हा फिजिकल वर्क खूप असतं तेव्हा पेशंटच्या बॉडी रिलेटेड कंप्लेंट्स या थोड्या जास्त असतात. म्हणजे हात दुखणे, पाय दुखणे, किंवा म्हणजे भूक खूप लागणे. म्हणजे फिजिकल वर्क केल्यावर भूक लागतेच, पण तरी पण अशा काही कंप्लेंट्स पेशंटच्या असतात. जर पेशंटचं बसून काम असेल तर त्याची ओबेसिटी असते, किंवा त्याला बसून काम असल्यामुळे त्याला मेंटल स्ट्रेस खूप असतो. तर अशा गोष्टी या खूप मॅटर करतात. नंतर आहे हॅबिट्स, म्हणजे त्याला कुठले हॅबिट्स आहेत का. अल्कोहोल कन्झम्पशन किंवा टोबॅकोची हॅबिट्स आहे का हे आपण बघू शकतो. एनी बाईट्स म्हणजे पेशंटला हिस्ट्रीमध्ये काही चावलं आहे का, म्हणजे कुत्रा, मांजर, विंचू असे काही बाईट्स आहेत का, रॅट बाईट्स आहेत का हे आपण बघायला पाहिजे. आणि चाइल्डहूड हिस्ट्री, तर चाइल्डहूड हिस्ट्री आता काय इम्पॉर्टंट आहे मी सांगते. तर कारण काही पेशंटमध्ये ना असं झालेलं असते की लहानपणी मी ही गोष्ट बघितली आणि तेव्हापासून मी खूप घाबरले. किंवा आपण आता खूप बघतो की चाइल्ड अब्यूजसारख्या केसेस खूप होतात. म्हणजे त्यांना कुणीतरी फिजिकली बी अब्यूज केलेलं असतं आणि मेंटली बी अब्यूज केलेलं असतं, पण ते पेशंट सांगत नाहीत. आपण त्यांना जर विचारलं थोडंसं, किंवा त्यांना खूप आपल्या बाबतीत फ्रेंडली केलं तर पेशंट अशी हिस्ट्री तुम्हाला देऊ लागतो. तर चाइल्डहूड हिस्ट्री खूप मस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण भविष्यातल्या भविष्यातल्या म्हणते मी ज्या पास्टमधल्या